तर सांगलीच्या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलेलं आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या संदर्भात माहिती दिली आहे। यावर आता जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। वरून ईश्वरपूर नाव आहे हे मुख्यमंत्र्यांना माहित असं जयंत पाटील म्हणतात। स्थानिक लोकांच्या उपोषणानंतर फडणवीसांच्या हे लक्षात आलं असंही यावेळेस जयंत पाटलांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा मी आभार मानतो की ही मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवण्यात आली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आज गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आणि आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं। देवाभाऊंना माहीतच नव्हतं ईश्वरपूरला आधी वरून नाव आहे। हे उपोषणाला बसले, कितीतरी आठवडे उपोषण झालं, मग देवाभाऊंना लक्षात आलं की खरंच चूक आपल्याला ज्याने सांगितलं हे करायला त्याने लय मोठी चूक केलेली आहे। आणि दोन मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काही झालं नाही। आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही लोक नाराजी पसरली उरणातल्या लोकांची आणि हे सरकार कसं टाळतंय वरून नाव द्यायला। आता नाईलाजाने उद्या निवडणूक आहेत म्हणून आज कोड ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या आधी त्यांनी हा ऑर्डर केले।